टॉपिक आहे नकाशा वाचन. कोणता टॉपिक आहे आपला? नकाशा वाचन. नकाशा वाचनामध्ये आपल्याला काय असते, जी काही माहिती आपण भूगोलाअंतर्गत अभ्यासत असतो त्यामध्ये भारताचं क्षेत्रफळ असेल, भारताची उत्तर दक्षिण लांबी असेल, पूर्व पश्चिम लांबी असेल, काय जे काही माहिती असेल, दिशा कोणत्या असतात, राज्य कोणत्या दिशेला कुठलं आहे, समुद्र कुठं आहे, ह्या सगळ्या बाबी आपल्याला या नकाशाच्या माध्यमातून अभ्यासायला मिळतात. आता पुस्तकामध्ये आपल्याला दिलेलं असते भारताच्या किंवा महाराष्ट्राच्या पश्चिमेला अरबी समुद्र आहे. मग पुस्तकामध्ये वाचून आपल्याला लगेच कळते का की पश्चिम बाजू कुठली असेल बा किंवा कोण्या बाजूला समुद्र आहे हे कळत नाही, किंवा त्या ठिकाणचा निश्चितपणे आढावा सुद्धा मिळतो का नाही. पण नकाशाच्या माध्यमातून काय होते, आपल्याला एक आपल्या पुढे प्रतिकृती तयार असते, आपल्या देशाची ही प्रतिकृती. आपला हा आता देश पहा, आपला भारत देश, भारत कोणता नकाशा आहे हा? आपला देश भारत. म्हणजे हा भारत देशाचा नकाशा आहे. आणि या नकाशाच्या अभ्यासातून आता आपण काय शिकणार आहोत, तर ज्या काही घटना आपण पुस्तकामध्ये घडामोडी वाचत असतो, छोट्या छोट्या समजा क्षेत्रफळाच्या गोष्टी असतील, लांबी उत्तर आहे किंवा दक्षिणेकडे असेल, किंवा समुद्र कुठं आहे, कोणत्या दिशेला कोणतं राज्य आहे, या सगळ्या बाबी आपण नकाशाच्या माध्यमातून आता आपण समजून घेणार आहोत. पहा, हे भारताचा नकाशा या समोर तुमच्या समोर मांडलेला आहे. नकाशामध्ये महत्त्वाच्या गोष्टी असतात. एक असते सूची. नकाशामध्ये महत्त्वाचं काय आहे? सूची. सूचीमुळे काय होते, याच्यामध्ये वेगवेगळ्या खुणा चिन्हांचा वापर केला असते. पहा, याच्यामध्ये आता ह्या दोन बिंदूंच्या दोन रेषा आणि त्याच्यामध्ये एक बिंदू दिलेला आहे आणि याचा अर्थ दिलेला आहे आंतरराष्ट्रीय सीमा. त्याच्यानंतर ती एक रेष पूर्ण दिलेली आहे, याचा अर्थ आहे राज्य सीमा. त्याच्या खाली दिलेली आहे पहा, एका पूर्ण गोलमध्ये एक ठिपका दिलेला आहे काळ्या रंगाचा, याच्यामध्ये दिलेला आहे संघराज्य क्षेत्राची सीमा, देशाची राजधानी. आणि खाली एक पूर्ण काळा टिंब दिलेला आहे, याच्यामध्ये दिलेली आहे देशाची उपराजधानी. इथं पहा, उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम हे दिशांची 4 नावे दिलेली आहेत. नकाशामध्ये केव्हाही कायमस्वरूपी लक्षात ठेवा, नकाशाची वरची बाजू जी असते ती कोणती बाजू असते? उत्तरच बाजू असते. आणि दक्षिण, मागील पाठामध्ये आपण काय केलं होतं, भारताचा नकाशा पाहिला होता, भारत देशाचा अभ्यास केला नकाशाच्या माध्यमातून. आज आपण आपल्या महाराष्ट्र राज्याचा नकाशा पाहणार आहोत आणि याच्यातूनही काही संकल्पना समजून घेणार आहोत. नकाशाचं शीर्षक काय आपल्या आजचं पहा, आपले महाराष्ट्र राज्य. आपले महाराष्ट्र राज्य. आता काल तुम्हाला मागच्या पिरियड मध्ये ज्यावेळेस भारताचा नकाशा पाहिला त्यावेळेस काही कळलं होतं. त्यामध्ये काय कळलं होतं? सूची कळली होती. सूचीमध्ये दिलेल्या बाबी नकाशामध्ये समाविष्ट असतात, माहित आहे. त्याच्यानंतर दिशा दिलेल्या होत्या. वरची दिशा कोणती असते नकाशाची? उत्तर. खालची दिशा दक्षिण. इकडल्या साईडला डाव्या हाताला आपण असं नकाशाकडे तोंड करून उभं राहिल्यानंतर पश्चिम. आणि उजव्या हाताला आपल्या पूर्व. मग हा नकाशा जमिनीवर जरी ठेवला, आता हा भिंतीवर आहे, भिंती नकाशा आहे. हा काय आहे? आता हा जर जमिनीवर टाकला तर आपल्या समोर येणारी बाजू सुद्धा कोणती असेल? उत्तरच बाजू असेल. वरची बाजू म्हणजे आता हा नकाशा माझ्या समोर असा आडवा टाकला तर वरची बाजू